नमस्कार, मी जयश्री संजय कटके. ह्या लकडकोट एरियातली 10 रजिस्टर माझ्या नावाने झालेले आहे, ज्या की न्यायालयाच्या हिशोबाने आलेल्या आहेत. मी सुशिक्षित महिला असून माझं MA सोशियोलॉजी झालेलं आहे. त्याच्यामुळं मला सगळे कागदपत्र वाचून मी सगळ्या प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहे. त्याच्यामध्ये जेव्हा गोरंट्याल साहेबांनी सांगितलं होतं की ह्या प्रॉपर्टी ही खोटी आहे, मग ही तपासण्यासाठी कलेक्टर साहेबांनी एक समिती नेमली होती. त्या समितीमध्ये कलेक्टर साहेबांचं एक निवेदन देण्यात आलं. म्हस्के साहेबांनी दिलं, TLR म्हस्केने दिलं की ही सगळी प्रॉपर्टी जयश्री संजय कटकेची आहे, त्याच्यामध्ये राठीचा कोणताही संबंध नाही, असं त्या समितीचा तो कागद तुम्हाला मिळून जाईल. आणि आम्ही गोरंट्याल साहेबांकडे वारंवार गेल्याने आम्हाला त्यांनी अपमानित करून बाहेर पाठवलंय. आम्हाला गोरंट्याल साहेब म्हणतात 3 करोड रुपये त्याला द्या. आम्ही कुठून देणार? मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून, माझ्या लेकरांचं लग्न झालेल्या पोरींचं सोनं नाणं विकून मी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. आणि ते म्हणतात तुमची लायकी आहे का की तुम्ही रोडावरची प्रॉपर्टी विकत घेऊ शकता? म्हणजे हा कोणत्या प्रकारचा अन्याय माझ्यावर होतोय? तर प्लीज, आणि आम्ही प्रशासनाला पण विनंती करतोय. प्रशासन म्हणताय सिव्हिल मध्ये आम्ही कसं काय येऊ शकतो, पण सिव्हिल मध्ये गुंडे थोडी पाठवू शकतात. सिव्हिल मध्ये राठी आला असता तर ती गोष्ट वेगळी होती ना. गुंडे पाठवून आम्हाला दहशती खाली मध्ये आम्ही राहतो इथं. ठीक आहे, ते गुंडे काय करतायत? नुकसान करतायत. आम्हाला त्यांनी काही नाही केलं, पण नुकसान करतायत. इकडचं माझा बोर्ड आता फाडला, माझं सगळं माझ्या मालाची नासधूस चालू आहे. मी फरशा लावत होते माझ्या जागेवर. 1974 पासून ही जागा माझ्या ताब्यात आहे. तरी पण प्रशासनाने माझी साईड घेतली पाहिजे. आणि मला विनंती आहे प्रशासनाला की माझ्याबद्दल ते प्रशासनाने विचार केला पाहिजे. माझे कागदपत्र बघितलेले, माझं सगळं बघितलेले. माझे भाजप नेते मोदी म्हणतात महिला का आदर करो. हे कोणते टाइप का आदर आहे मोदीजी? गृहमंत्री साहेब, हे काय चालू आहे तुमच्या काळामध्ये? महिलेवर अत्याचार, फक्त अत्याचार. मी फार सगळ्या ह्याच्याने परेशान झाली आहे. मला इतका त्रास होते. मला कधीही काही होऊ शकतं. हे नेते लोक माझा मर्डर करू शकतात, माझ्या नवऱ्याला मारू शकतात. माझ्या नवऱ्याची गोरंट्याल साहेबांनी नोकरी पण घालवली होती. 2023 मध्ये जेव्हा 145 झाला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, त्यांच्या एक तुम्ही क्लिप काढा. गोरंट्याल म्हणले होते की मी तुमच्या मारवाडी लोकांना सगळ्यांना स्पीकर मध्ये बोललेले आहेत की मी संजय कटके, जयश्री कटकेच्या ताब्यातली जागा मी राठीला देणार आहे. ही कोणत्या प्रकारची गुंडागर्दी करता गोरंट्याल साहेब? तुम्हाला शोभत नाही. आम्ही सर्वसामान्य आहे. आमच्या तुम्ही का नादी लागलेले? आम्हाला प्लीज त्रास नका देऊ. आम्ही फार मानसिकता आमची खराब झालेली आहे. मी साहेब सकाळपासून पाण्याचा कण घेत नाहीये. मी आता यानंतर उपोषणाला बसणार आहे. तुम्ही बघा मी जिवंत राहील का नाही राहील मला माहिती नाही, पण हे सगळे इथे जेवढे गुंड बसलेले आहेत तेवढे त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत. आणि पुन्हा जे सगळे काही प्रशासन माझ्या मरणाला जबाबदार राहणार आहे, माझ्या नवऱ्याच्या, माझ्या मुलाच्या. प्लीज आम्हाला त्रास नका देऊ. आम्ही मंत्रालयापर्यंत जिंकलेलो आहे. आमचे कागदपत्र खोटे असेल तर आम्हाला पब्लिकने एका शब्दात जरी बोललं तरी आम्ही बाहेर निघून जाऊ. प्लीज आम्हाला आमच्यावर दया करा. आम्हाला त्रास देऊ नका.